अमेरिकेनं इराणच्या खार्ग बेटावर मोठा हवाई हल्ला केलाय। अमेरिकन सैन्याच्या सेंट्रल कमांडरनं दिलेल्या माहितीनुसार या कारवाईत इराणची काही महत्त्वाची लष्करी ठिकाणं पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत। मात्र या हल्ल्यात बेटावरील तेलाशी संबंधित पायाभूत सुविधांना नुकसान पोहोचू नये याची काळजी घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे आणि याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे। अमेरिकन सैन्यानं मध्य पूर्वेच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली हवाई हल्ल्यांपैकी एक कारवाई केली। या कारवाईत खार्ग बेटावरील इराणची सर्व लष्करी लक्ष्य नष्ट करण्यात आलेली आहेत। मात्र तेल उद्योगावर परिणाम होऊ नये म्हणून तेल पायाभूत सुविधांवर हल्ला न करण्याचा निर्णय घेतल्याची त्यांनी माहिती दिली आहे। आखाती देशातील युद्धाचा परिणाम चीनवरही झालाय, कारण किमती वाढण्याच्या भीतीनं पेट्रोल पंपावर गर्दी वाढली आहे। चीनमध्ये दरवाढ होण्यापूर्वी नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहिलं जातंय। ही दृश्य आपण पाहतोय। आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता चीनवर देखील झालाय। किमती वाढण्याच्या भीतीनं पेट्रोल पंपावर गर्दी वाढलेली आहे। दरवाढ होण्यापूर्वीच नागरिकांनी गर्दी केल्याचं सांगितलं जात आहे। अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटनं इराणचे नेते सर्वोच्च नेते मोस्तफा खामेनी यांच्यावर $1 कोटी बक्षीस जाहीर केलेलं आहे। तसंच इराणमधील काही वरिष्ठ नेत्यांवरही $10 लाख बक्षीस घोषित करण्यात आलं। तसंच त्यांना मोस्ट वॉन्टेड या यादीमध्ये देखील समावेश केलेला आहे। अमेरिकेनं स्टेट डिपार्टमेंटनं इराणचे नेते सर्वोच्च नेते मोस्तफा खामेनी यांच्यावर $1 कोटी बक्षीस जाहीर केलेलं आहे। तर या युद्धाचा परिणाम दुबईवर देखील दिसून येतोय। दुबईमध्ये ड्रोन हल्ला झाला आणि एका फायनान्शियल सेंटरवर हा हल्ला करण्यात आलाय। रमजानच्या महिन्यात दुबईमध्ये स्ट्रीट फूड फेस्टिवलचं आयोजन केलं जात होतं आणि हा फेस्टिवल नागरिकांसाठी विशेष असतो। मात्र यंदा या फेस्टिवलवर युद्धाचं सावट दिसून येत आहे। रमजान स्ट्रीट फूड फेस्टिवल साल का वो वक्त जिसका दुबई के लोगों को बेसब्री से इंतजार रहता है, क्योंकि पीछे जो मेरे सड़क दिख रही है, इस स्ट्रीट फूड फेस्टिवल में ये पूरी सड़क लोगों से भर जाती है। बहुत सारा क्राउड आता है और लोग जो है अपना रोज़ा तोड़ने के बाद रमज़ान के महीने में शाम को इफ्तार के बाद अपने परिवार के साथ आते हैं और अच्छा वक्त बिताते हैं यहाँ पर इस साल आप मेरे पीछे देखिए, कुछ स्टॉल्स हैं जो इस साल नहीं खुले हैं, बंद है अभी तक। और बहुत सारे स्टॉल्स ने ये फैसला किया है कि इस साल शायद बिजनेस उतना नहीं आ पा रहा है, क्योंकि युद्ध का एक साया मंडरा रहा है। कुछ दुकानें ज़रूर हैं जहां पर अभी भी म्यूज़िक बज रहा है। आप देखिए मेरे पीछे वो एक दुकान आपको दिख रही होगी जहां भीड़ अभी भी जमी हुई है, लगातार वहां म्यूज़िक बज रहा है। इस तरफ भी गोलगप्पे हैं, ग्रिल्स है, अलग अलग तरीके का खान पान है। भारत के विभिन्न प्रदेशों से, पाकिस्तान से, दुबई के जो लोकल डिशेस हैं, कुछ दुकानें ज़रूर हैं जहां भीड़ बहुत ज़्यादा है। लेकिन हमने जब दुकानदारों से और कुछ ग्राहकों से बात की तो उनका ये मानना था कि इस साल पहले के मुकाबले शायद युद्ध के डर की वजह से लोग कम आ रहे हैं और उनकी उम्मीद है कि जब आखिरी वीकेंड आएगा रमज़ान का, तब शायद लोग और बाहर निकले। तर मध्य पूर्वेत सुरू असलेल्या इराण विरुद्ध इस्रायल या युद्धासंदर्भातल्या बातम्या आपण सातत्याने पाहतोय। पण त्यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। सरकारच्या वतीने आता गॅस वितरणाबाबत एक नियमावली जारी करण्यात आलेली आहे। कोणत्या भागात कशा पद्धतीने गॅस पुरवठा करायचा याच संदर्भात हे आदेश जारी केलेले आहेत। प्रामुख्याने शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, शाळा, वसतिगृह, शासकीय खानावळ, मध्यान्ह भोजन, अंगणवाडी अशा सर्व संस्थांना 100% गॅस पुरवठा करण्याचे आदेश दिलेले आहेत। या सर्व संदर्भात दररोजचा एक अहवाल देखील सादर करण्याचे गॅस सिलेंडर एजन्सीला आदेश सरकारने दिलेत। त्याचबरोबर उपाहारगृह 70%, त्या ठिकाणी त्यांना इंधनाचा पुरवठा करा, औषध उद्योग 50%, वीज प्रक्रिया 50%, मत्स्यपालन 50%, सिलेंडरचा पुरवठा या सगळ्या ठिकाणी 50%, 50% आणि 70% करण्याचे आदेश दिलेले आहेत। तर मध्य पूर्वेमध्ये सुरू असलेल्या इराण विरुद्ध इस्रायल या आणि अमेरिकेच्या युद्धाचा आजचा 14वा दिवस आणि दोन्ही बाजूंनी अत्यंत टोकाचा संघर्ष सुरू आहे। इराण त्यांच्या सैन्य रणनीतीचा भाग म्हणून अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले करतोय, पण हे करताना इराणनं एक मोठी चूक केली आहे।
पाहूया. इराणच्या हल्ल्याचा आवाका दिवसेंदिवस वाढत जाऊन आता इराकच्या इरबिलपर्यंत पोहोचलाय. परिणामी इराणच्या हल्ल्यानं लागलेल्या आगीत फ्रान्सच्या एका लष्करी जवानाचा मृत्यू झालाय. हा मृत्यू इराण आणि अमेरिकेच्या शत्रुत्वात वाढ करू शकतो. इराणनं याआधीही इरबिलवर हल्ला केला होता, मात्र यावेळी तणाव वाढू शकतो. कारण या हल्ल्यात अशा एका जवानाचा मृत्यू झालाय जो या युद्धात प्रत्यक्षरित्या सहभागी नव्हता. इराणच्या हल्ल्यात फ्रान्सचा एक जवान मारला गेलाय. वॉरंट ऑफिसर अर्नो फ्रिओन अशी त्याची ओळख पटली आहे. फ्रान्स या हल्ल्यानं अतिशय दुःखी आहे. या हल्ल्यात फ्रान्सचे इतरही अनेक लष्करी जवान जखमी झालेत. फ्रान्सचे हे जवान 2015 पासून इराकमधील आयसिस विरोधातील मोहिमेचा हिस्सा आहेत. दहशतवादाविरोधातील या मोहिमेदरम्यान त्यांच्या सैन्यावर झालेला हा हल्ला सहन करणार नाही. या हल्ल्यामागे युद्धाचं कारण देता येऊ शकत नाही. याआधी फ्रान्सच्या लष्करी तळावर ड्रोन हल्ला झाल्याचं सांगण्यात आलं होतं, ज्यात 6 लष्करी जवान जखमी झाले होते. म्हणजेच इराकच्या इरबिलमध्ये होणारे हल्ले आता संघर्षाचं रूप घेऊ शकतात. तसंही इराणनं या भागात हल्ले करून कुर्द समुदायाच्या नागरिकांशी शत्रुत्व पत्करलं होतं. इरबिल कुर्द समुदायाचं सांस्कृतिक आणि राजकीय केंद्र आहे. इरबिलमध्ये 93% कुर्द समाजातील लोक राहतात आणि म्हणूनच इरबिलवरील हल्ला हा थेट कुर्द समुदायावरील हल्ला मानला जातोय. अशातच इरबिलमध्ये फ्रान्सच्या सैनिकाचा मृत्यू होणं इराणची डोकेदुखी वाढवणारं ठरणार आहे. मात्र इराण यावर फार गंभीर दिसत नाहीये. इराणकडून डोळे झाकून पश्चिम आशियातील अमेरिकन सैन्य तळांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यात अमेरिकेचे सैनिक ठार हो की फ्रान्सचे सैनिक, इराणला काहीही फरक पडत नाही. त्यांच्याकडून फक्त बॉम्ब वर्षाव केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. इराणकडून इस्रायलवर सातत्यानं हल्लेच केले जातात आणि नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी आता बॉम्ब शेल्टरमध्ये आश्रय घेतात. नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण सध्या दिसून येत आहे. लोग यहाँ पे भाग रहे हैं, शेल्टर के लिए भाग रहे हैं. ये इस वक्त इसराइल का हाल है. तो ये देखिए यहाँ पे शेल्टर है और शेल्टर में भाग रहे हैं लोग, क्योंकि यहाँ पे सायरन्स बज चुकी हैं. अब न जाने कहां से अटैक होगा. और अब ये आप देख सकते हैं, ये स्काई है इसराइल की और लोग भाग रहे हैं क्योंकि सायरन बज चुकी है. यहाँ पर मुझे भारत के काफी सारे लोग मिले, इनसे बात करेंगे. अभी सायरन बज गई है, कहाँ जा रहे हैं? अभी बेसमेंट में जा रहा नीचे. अच्छा, बिल्डिंग के नीचे. तो क्या काम करते हैं यहाँ पे? अभी बिल्डिंग लाइन का काम करता है. अच्छा, अभी जिस तरीके से सायरन बजी और आप शायद बस में थे, बस में आई, बस में तो रुका सीधे है. बस वाला रुका और हम लोग अभी बेसमेंट में जा रहा, बस रुक के अच्छा पूरा आदमी निकल के बेसमेंट में जा रहा है. ठीक है. तो बेसमेंट में जाएंगे, आप देख सकते हैं. और अब सब लोग जो है बेसमेंट की तरफ जा रहे हैं. तर इराणकडून दुबईवर हल्ले केले जात आहेत. दुबईच्या अनेक भागामध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. पाहूयात. आकाशातील हे धुराचे लोट पाहून एका गोष्टीची खात्री झालीय आणि ती म्हणजे UAEला बर्बाद करण्याचा विडा जणू इराणनं उचललाय. त्यामुळेच इराणकडून सतत UAEवर हल्ले केले जात आहेत. त्यातही इराणनं दुबईला टार्गेट केलंय. या हल्ल्यामुळे दुबईत दहशत पसरलीय. ड्रोन हल्ल्यानंतर एका इमारतीमधून धुराचे लोट निघाल्याचं पाहायला मिळालं होतं. धूर आणि आगीचे लोळ पाहून वाहन चालकांची एकच पळापळ झाली होती. दुबईच्या अनेक भागात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. नागरिकांच्या संरक्षणासाठी धोक्याची सूचना देणारे सायरन वाजवले जात होते. शुक्रवारी युद्धाच्या 14व्या दिवशी इराणनं दुबईच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्रावर हल्ला चढवला. तो हल्ला अत्यंत भयंकर होता. हल्ल्यानंतर ही इमारत आग आणि धुरानं वेढली गेली.
धक्कादायक बाब म्हणजे याच आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्राच्या मागे जगप्रसिद्ध बुर्ज खलिफाची इमारत आहे. इराणनं आपल्या भात्यातील घातक ड्रोन थेट बुर्ज खलिफाच्या शेजारच्या इमारतीवर धडकवलेत. या हल्ल्यामुळे लोक भयभीत झालेत. न्यूज एजन्सी AFPच्या वृत्तानुसार इराणच्या हल्ल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील इमारतींना मोठे हादरे बसले. तसंच दुबईच्या मध्यवर्ती भागात ड्रोन हल्ल्याच्या वृत्ताची दुबईतील प्रसारमाध्यमांनी पुष्टी केली आहे. पण इराणच्या या हल्ल्यात कोणीही जखमी झालं नसल्याचा दावा करण्यात आलाय. वाढत्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर UAEच्या सरकारनं नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचं आवाहन केलंय. गेल्या काही दिवसांपासून दुबईत इराणकडून जोरदार हल्ले केले जात आहेत. तर UAEच्या हवाई संरक्षण प्रणालीनं इराणचे अनेक ड्रोन आणि क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केल्याचा दावा UAEकडून करण्यात आलाय. नुकतंच UAEने त्याचा व्हिडिओ जारी केलाय. इस्रायल-इराण युद्धाच्या झळा आणखी तीव्र होऊ लागल्यात. कारण या देशात अमेरिकेची लष्करी तळं आहेत आणि इराणनं त्या लष्करी तळांना निशाणा बनवलंय. इराणनं कतर, कुवेत, UAE आणि सौदी अरेबिया या देशांवर ड्रोन हल्ले केलेत. कुठं विमानतळाच्या परिसरात क्षेपणास्त्र हल्ला झालाय, तर कुठे उंच इमारतीवर ड्रोन धडकलं. कुठं फ्लायओव्हरवर बॉम्ब हल्ला झाला. सततच्या या हल्ल्यामुळं दुबईतील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अचानक होणाऱ्या भीषण हल्ल्यामुळं नागरिकांना जीव मुठीत धरून दिवस काढावे लागतायत. एकूणच इराण-इस्रायल युद्धात आता UAE होरपळू लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.